धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, पिंजऱ्यातले रंगबिरंगी पक्षी आपण बघितले असतील, पिंजऱ्यातले ससे बघितले असतील, फार फार तर पिंजऱ्यातला कुत्राही पाहिला असेल. पण पिंजऱ्यातले मासे कधी पाहिलेत तुम्ही? पिंजऱ्यामध्ये केली जाणारी मत्स्य शेती किंवा मत्स्य संवर्धन ही एक नवीन संकल्पना आहे. या विषयातील तज्ज्ञ राजेंद्र जाधव आज आपल्याबरोबर आहेत आणि ते आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार, धन्यवाद. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. राजेंद्र जाधव हे महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विभाग मुंबई इथं सह आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. सर, आज आपण चर्चेसाठी जो विषय घेतलेला आहे की मत्स्य शेतीमधलं केज कल्चर किंवा मत्स्य संवर्धन ज्याला आपण म्हणतो पिंजऱ्यामधलं, तर काय आहे ही संकल्पना? मत्स्य शेतीमधील केज कल्चर ही नवीन संकल्पना आलेली आहे. पिंजरा पद्धतीमध्ये मासेमारी करण्यासाठी आपल्याला तलाव, नदीचे डोह किंवा समुद्रामध्ये करता येतात. महाराष्ट्रामध्ये सध्या 3,50,000 हेक्टर जलक्षेत्र उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये तलाव आले, नद्या आले, छोटे तलाव आले, जिल्हा परिषद तलाव, हे सर्व तलाव येतात. ह्या तलाव आपण मत्स्य संवर्धनासाठी मच्छीमार सहकारी संस्था किंवा खाजगी व्यक्तींना आपण देतो. त्यामध्ये मत्स्यबीज सोडून त्यांची वाढ होईपर्यंत, एकदा वाढ झाली वर्षभरात 1-1.5 किलोच की मासेमारी करतात. परंतु हे जाळी मारून मासेमारी करतात, त्यामुळे त्यांना वेळ लागतो. परत त्यांच्यात जास्त मासेमारी जाऊन मासे करू शकतात. तर ह्याला प्रतिबंध म्हणून आपण केज कल्चर एक प्राधान्याने पुढे आले. केज कल्चरमध्ये 6 मीटर बाय 5 मीटर बाय 4 मीटरचे केज आकाराचे असतात आणि त्याला खाली जाळी लावलेली असतात चारी बाजूने. त्यामुळे तो एक पिंजरा तयार होतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये आपण मत्स्य बोटुकली सोडून त्याची वाढ करतो 9 ते 10 महिने आणि त्याचं संपूर्ण प्रोडक्शन आपण घेतो. म्हणून ही संकल्पना पुढे आलेली. ह्याला असं केज कल्चर किंवा पिंजरा पद्धतीने मासे संवर्धन असे म्हणतात. बरं, आता हे पिंजऱ्यामधलं जे मत्स्य संवर्धन आहे ते साधारण कुठे केलं जातं? म्हणजे तलावामध्ये, नदीमध्ये? पिंजरा हे संवर्धन हे मोठे तलाव जे असतात की ज्यांची खोली 16 फूट पर्यंत पाहिजे आणि तिथे पाण्याची उपलब्ध चांगली झाली पाहिजे. परत नद्यामध्ये जे काही ढोह आहेत त्यांचे ढोह म्हणजे ते 16 फूटच्या पण पुढे डीप असतात, तिथे पण करू शकतो आणि समुद्रामध्ये पण करू शकतो. पण भारतामध्ये महाराष्ट्र जो समुद्र किनार आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचे करंट येतात. त्यामुळे तिथे शक्यतो होत नाही. करंटमध्ये ते जाळी फाटणं वगैरे जास्त प्रमाणात होत. म्हणून आम्ही प्रायोगिक तत्वावर रत्नागिरी केलं होतं, परंतु ते आता शक्यता कमी दिसते. म्हणून आम्ही पॉन्डमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करत आहोत. बरं, तलावांमध्ये तलावामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. मग हे जे तलाव असतात हे शासनाचे तलाव आहेत का? कोणाकडे जर वैयक्तिक तलाव असतील तर पाटबंधारेचे जे तलाव आहेत ते आम्हाला मासेमारी हक्क म्हणून आमच्याकडे येतात मत्स्य व्यवसाय विभागाकडे आणि ते आम्ही संस्थेना तलाव ठेक्याने देतो किंवा प्रायव्हेट खाजगी व्यक्तींना पण तलाव ठेक्याने 5 वर्षासाठी देतो आणि या 5 वर्षामध्ये ते केज कल्चर करू शकतात. बरं, आणि चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतात. आणि मग तुम्ही आता सांगितलं की त्याच्यामध्ये एक माशाचं बीज सोडलं जातं, तर कोणत्या अवस्थेत सोडावं लागतं हे बीज? केज कल्चरमध्ये सध्या 2 प्रकारचे मासे घेतात. एक थिलापिया जो मोनोसेक्स थिलापिया बोलतो आणि दुसरा फंगॅशियस आहे. हे 2 प्रकारचे मासे आपण कल्चर करू शकतो. त्या दोन्ही प्रकारचे माशाची म्हणजे बोटुकली साईज 5 ते 6 सेंटीमीटर बोटुकली साईज आपण विकत घेऊ शकतो आणि ते 5 ते 6 बोटुकलीचं प्रमाण 80 नग पर क्युबिक मीटर मध्ये आपण सोडू शकतो. बरं, म्हणजे एका क्युबिक मीटर मध्ये आपण 80 ती जी छोटी छोटी बोटुकली आहे ती सोडू म्हणजे शकतो. 9600 असे दरम्यान येतं ते पूर्ण एका केज मध्ये. बरं, आणि केजचा जो साईज आहे, पिंजऱ्याचा जो आकार आहे तो साधारण स्टँडर्ड ठेवलेला आहे सगळ्यांकडून, कारण का वेगळे आकार नको, स्टँडर्डायझेशन आलं पाहिजे आणि त्यामुळे आम्ही 6 मीटर बाय 5 मीटर बाय 4 मीटर हे आकाराचे ठेवलेले.
बरं. सगळीकडे. आणि असे एक केज नाही, आपण 16 केज 48 केज टाकू शकतो. फक्त एक केजचं आपण इकॉनॉमिक्स वगैरे देण्यासाठी बरं पडतं म्हणून इथे एक केजचं आपण बोलतो. बरं सर, पिंजरा बनवणं म्हणजे आता समजा एखाद्या शेतकऱ्याला जर हा पिंजरा विकत घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? पिंजरा बनवणं सुरुवातीला ही आली की बांबूचे पिंजरे बनवायचे. बांबूचे घेऊन ते फ्लोट होतात आणि त्याला बाजूने आकार देऊन त्याला जाळी मारत होते. बरं. परंतु ते जास्त वेळ टिकू शकत नाही म्हणून आपण त्याला एक पीव्हीसी पाईपचे घेतले. पीव्हीसी पाईपवर वुडन फ्लॅग ठेवले आणि वुडन फ्लॅगमधून खाली त्याला ड्रम घेतले. ते अच्छा. व्हॅक्युम ड्रम असतात ते लावले सगळ्या बाजून, त्यामुळे फ्लोट पण होतं आणि त्याला जाळी मारली. परंतु हे पण इकॉनॉमिक काही लोकांना परवड म्हणून ते नंतर आता फायबरचे आलेत. फायबरचे पूर्ण चौकोनी त्याच्यात फायबर ठेवतो, ते फ्लोट होतात पूर्णपणे आणि त्याच्या खाली जाळी मारतो. आणि वरती पण पक्षाचं हे नको म्हणून वरती पण छोटीशी जाळी मारतो. बरं, म्हणजे असं चारी म्हणजे सर्व बाजूनी पिंजरा करून त्याच्यात शेती करण्यात येते. बरं बरं बरं. आणि आकार म्हणजे कसे असतात? चौकोनी असतात, गोल असतात, असं काही वरतून असतं? आयताकृती आकार असतो म्हणजे आणि खाली तो पूर्ण तसंच ते जातं आणि त्याच्या खाली चारी बाजूनी जाळी लावल्यामुळे मासा एक पण बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे बोटुकली साईज जी जरी टाकतो आपण छोटी, तो 1 किलो होईपर्यंत तो मासा त्याच्यातच राहतो. बरं. आणि सर आपण बघतोय की हल्ली हवामानामध्ये खूप बदल होत आहेत, तर त्याचा जसा शेतीवर परिणाम होतो तसा मत्स्य शेतीवर परिणाम होतो का? हवामानाचा याचा काय परिणाम, एक शक्यता कमीच आहे. हवामानाचा परिणाम होत नाही कारण पाण्यावर अवलंबून असतं सगळं आपलं. परंतु पाण्याची पातळी मे पावसाच्या अगोदर एप्रिल मे जून मध्ये थोडी कमी व्हायला लागते. तेव्हा फक्त जिथे पाणी जास्त उपलब्ध आहे तिथे केज हलवता येतो. हा केज तरंगता असल्यामुळे तो हलवता येतो आणि जिथे पाण्याची पातळी जास्त आहे तिथे नेऊन तो स्टँड करता येतो. आणि शक्यतो आपण जून जुलैमध्ये सीड टाकत असतो, त्यामुळे तिथपर्यंत आपल्या 9 ते 10 महिन्यात होतं. त्यामुळे एवढा काही त्रास होत नाही आणि ह्याचा पर्यावरणाचा पण परिणाम होत नाही कारण जेवढं फीड टाकतो तेवढं युटिलाइज झालेलं असतं. बरोबर. म्हणजे हा खरं तर खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जे वातावरणात बदल होत आहेत त्याचा काहीही विपरीत परिणाम होत नाहीये. बरोबर आहे. सर आपण जेव्हा तुम्ही म्हणालात की एकदा बी टाकलं की साधारण 8 ते 9 महिन्यात आपल्याला त्याचं जे प्रोडक्शन आहे ते मिळतं, तर अर्थशास्त्र कसं आहे यामागचं? 8 ते 10 महिन्याचं असतं आपल्याला, 9 ते 10 असतं शक्यतो. परंतु फिडिंग आपल्याला प्रोटीनेटेड फीड असतं. जेव्हा आपण बोटुकली टाकतो तेव्हा त्यांना त्या पद्धतीने त्यांच्या बॉडी एज प्रमाणे आपण फिडिंग करत असतो. जशी जशी वाढ येते तसं त्यांची बॉडी वेट जसं असेल त्याचं रेशो प्रमाणे आपण त्याला फिडिंग करतो. आणि पूर्ण प्रोटीनेटेड असल्यामुळे त्यांची वाढ पण चांगली होते. आणि पर केजी सध्या मार्केट रेटमध्ये 38-40 पर्यंत हे फीड जातं. त्यामुळं प्रत्येक केजीला आपल्याला 2 ते 2.5 लाखापर्यंत फिडिंगचा खर्च येतो. आणि ह्या बोटुकली आपल्याला 5 रुपये पर बोटुकली मिळते. त्यामुळे बोटुकलीचा खर्च 48 ते 50 हजार पर्यंत होतो. त्यामुळे शक्यतो ह्याच्यात खर्च होतो कारण फिडिंगचा जास्त खर्च होतो. परंतु जर आपण ह्याला एका केजमध्ये आपल्याला जवळजवळ 5 टन आपल्याला मासे मिळतात. म्हणजे इन अँड ॲव्हरेज सांगतोय, त्याचे जास्त पण मिळू शकतात. पण इन अँड ॲव्हरेज आपण 5 टन जरी पकडले म्हणजे 5000 किलो, तर मार्केटमध्ये 120 पर्यंत पण मिळतो. परंतु आपण मिनिमम 90 रुपयाचा जरी भाव काढला तरी आपल्याला 4.5 लाख रुपये त्या माशाच्या उत्पादन मिळतं पर केज. त्यामुळे जवळजवळ आपल्याला 1.25 ते लाख रुपयाचा प्रॉफिट होतो. म्हणजे असे आपण 16 केज टाकले किंवा 48 केज टाकले तर ते मल्टिप्लाय होऊन जास्त प्रॉफिट होतं. आणि हे हँडी प्रॉफिट आहे की असं कॅश क्रॉप प्रमाणे की हे मिळणारच ह्या पद्धतीने प्रॉफिट आहे. बरोबर आहे. म्हणजे साधारण 9 ते 10 महिन्यामध्ये शेतकऱ्याला साधारण 1 ते 1.25 लाखाचं पर केज प्रॉफिट आहे. पर केज आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं. सर तुम्ही आता म्हणालात की फिडिंगवर बराच खर्च होतो यामध्ये, तर कशा प्रकारे त्या माशांना खाद्य द्यायचं ह्याचं काही गणित आहे का? हो, ह्याचं म्हणजे ह्याला 2 टाइम खाद्य द्यावं लागतं, एक सकाळी आणि संध्याकाळी. ते फ्लोटिंग फीड बोलतो आपण, जे फीड पाण्यात तरंगत असतं कारण ते विरघळलं तर खाली जाऊन बेडला खराब होईल तलावाच्या, म्हणून फ्लोटिंग फीड असतं. आणि जसं फ्लोटिंग फीड टाकलं त्याबरोबर ते मासे होऊन त्यांना खातात. म्हणजे एक पण फीड हे वाया जात नाही. आणि पूर्ण प्रोटीनेटेड 48 ते 50% त्याच्यात प्रोटीन असतं, बाकी ॲश वगैरे सगळं असतं, ऑइल असतं. परंतु प्रोटीनेटेड जास्त असल्यामुळे माशांची वाढ जास्त होते, फ्लेशमध्ये प्रोटीन जास्त मिळतं. आणि त्यामुळे हे सतत 2 टाइम तरी म्हणजे सकाळी एक आणि संध्याकाळी एक मासे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला ट्रेनिंग पण मिळते, म्हणजे फिश कसं फिडिंग करावं, फिश कुठच्या प्रकारचे. ह्याच्याचा जे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरी एज्युकेशन आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर फिश ट्रेनिंग सेंटर आहे,
किंवा आमच्या इथे प्रत्येक जिल्ह्यात असिस्टंट कमिशनरचं ऑफिस आहे, तिथे आत्मा म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये पण ट्रेनिंग देतो. बरं, म्हणजे सगळीकडे मला वाटतं महाराष्ट्रात ट्रेनिंग ह्याचं महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग येतं. उपलब्ध आहे. आणि हे जे अन्न आहे हे कुठे उपलब्ध असतं? हे अन्न हे फीड कंपनी आहेत, ज्या फीड प्रोडक्शन कंपनी आहेत ते पॅलेटेड फीड आणि फ्लोटिंग फीड हे बनवतात, त्यामुळे ते इझिली उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये अजून एक फीड कंपनी आलेली नाही, परंतु जे पण कंपनी येतं ते गुजरात आणि आंध्रामधून आपल्याला येतं. बरं बरं, म्हणजे अगदी आपण सहजपणे आपल्याला हे जे अन्न उपलब्ध आहे आहे. माशांचं ते उपलब्ध. उपलब्ध आहे आणि महाराष्ट्रात पूर्ण सगळीकडे महाराष्ट्रात, उपलब्ध सगळीकडे आहे. म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या एकूण एक यवतमाळ, विदर्भ असो, खानदेश असो, कुठचा पण तिकडे सगळीकडे उपलब्ध आहे. सर, आपण केज कल्चर मत्स्य शेतीतील याविषयी चर्चा करत होतो आणि आपलं अर्थकारण तुम्ही याचं सांगितलं. सर, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्वावर हे जे केज कल्चर आहे हे आपण सुरू केलेलं आहे, तर कुठे कुठे हे सुरू केलेलं आहे आपण? 2011-12 दरम्यान RKV अंतर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर केंद्र शासनाची फिशरीला आम्हाला NMPS नॅशनल प्रोटीन प्रोजेक्टमध्ये आम्हाला 6 प्रकारचे तलाव दिले, त्याच्यामध्ये हे केज कल्चर केले. ह्याच्यात 100% पायलट प्रोजेक्ट असल्यामुळे 100% अर्थसहाय्य मिळालं. त्या अर्थसहाय्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी, फीड आणि सीड ह्या तिन्ही गोष्टी उपलब्ध झाल्या, त्यामुळे आम्ही करून दाखवलं. मुळानगर, अहमदनगरमध्ये एक मुळानगर म्हणून डॅम आहे, सातारामध्ये तारळी येथे आहे, परत बोरमध्ये वर्धा येथे बोरमध्ये आहे, व्हेल हे रत्नागिरी म्हणजे कोकणात पण घेतलेलं आहे, आणि पेणगंगा यवतमाळ असे सर्व म्हणजे विभागवार आम्ही केलेले आहेत. आणि ह्या 6 जिल्ह्याचं खूप चांगल्या प्रकारे प्रोडक्शन मिळालेलं आहे. आणि केज कसे असावेत, स्टँडर्डाइज कसं असावे, आणि हे करताना आम्ही MFDC महाराष्ट्र बोर्ड आहे आमचं, मत्स्य उद्योग बोर्ड, त्याच्या माध्यमातून तिकडच्या स्थानिक लोकांना घेऊन, मग त्याचं पार्टिसिपेशन घेऊन, मग तिकडचे स्थानिक जे मच्छीमार आहेत त्यांना घेऊन महाराष्ट्र कॉर्पोरेशनने आमच्या हे प्रायोगिक तत्वावर केलेलं आहे 11-12, 12-13, आणि छान प्रकारे झाले. लोकांना पण समजलं आणि याचं म्हणजे जाहिरात खूप झाली. लोकांना आणून तिथे दाखवण्यात आलं की असं केज होतंय, आणि त्याचा परिणाम असा झाला की राज्यभरातून केज कल्चरची खूप मागणी यायला लागली. बरोबर आहे, म्हणजे एकदा आपल्याला त्याचे फायदे दिसले किंवा चांगलं उत्पादन येतंय असं दिसलं की नक्कीच इतर लोकही त्याचा फायदा घेऊ शकतात. होय. सर, पिंजरा पद्धतीने आपण जे हे मत्स्य संवर्धन करतो तर त्याचे फायदे काय काय आहेत? पिंजरा पद्धतीने संवर्धन करण्याने एक तर आपल्याला लेबर जो लागतो, म्हणजे मासे जाळी टाकून पकडणं, तो कमी लागतो. परत पाण्यात काही खराबी होत नाही, म्हणजे पाण्याचं पॉल्युशन कमी होतं. जे फीडिंग देतो ते पूर्णपणे युटिलाइज बाय फिश, म्हणजे पूर्णपणे मासे ते खातात, त्यामुळे त्यांना युटिलाइज होतं आणि माशाची वाढ चांगली होते. आणि तुम्हाला समोर हा मासा दिसतो. परत विक्रीसाठी जसं एक फ्रीजमध्ये आपण मासे ठेवतो तसं हे समोर तलावातच मासे असतात आणि दिसतात पण की कसे जिवंत आहेत आणि किती हेल्थी आहेत ते. आणि त्यामुळे व्यापारी घेऊन येतो, तो बघतो मासे हेल्थी आहेत आणि तो व्यापार तिथे भाव ठरवतो आणि घेऊन जातो. आणि प्रत्येक म्हणजे जे खवय्ये आहेत त्यांची इच्छा असते की आम्हाला ताजा मासा मिळावा. बरोबर आहे. त्यामुळे हे सगळे घेऊन जातात तेव्हा तो ताजाच असतो आणि त्यामुळे ह्याला प्रिफरन्स जास्त ठेवायला लागलं. पण ह्याचं दुसरं एक असं ते फंगॅशिस मासा असा आहे की त्याचं पूर्ण मीठ काढलं जातं. ते मीठ म्हणजे ते माशाचं जे असतं मीठ ते काढून त्याचे वेगळे आकाराचे फिश करून ते विक्री केले जातात. किंवा त्याचा लगदा बनवून तो फॉरेनला पाठवून त्याचे एक्सपोर्ट पण होतो. म्हणजे ह्याच्यात जवळजवळ खूप प्रॉफिट आहे. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही सांगितलेत की माशाचे 2-3 प्रकार साधारण ह्याच्यामध्ये घेता येतात आणि त्याला मार्केट कसं आहे आपल्याकडे? मार्केट छान आहे. मार्केट स्वतः व्यापारी खूप आहेत तिथे घेणारे, कोल्ड स्टोरेज वाले सुद्धा आहेत, एक्सपोर्ट करणारे सुद्धा आहेत. ते स्वतः येतात, हेल्थी फिश बघतात, तिलापिया आणि फंगॅशिस हे दोन्ही फिश बघून त्याची क्वालिटी बघतात आणि मग ते मासे लगेच उचलतात. बरं, म्हणजे त्यामुळे चांगलं मार्केटिंग पूर्ण चांगलं आहे तिलापिया आणि फंगॅशिसचं पूर्ण. आणि दुसरी एक व्हरायटी आता आम्ही इंट्रोड्यूस केली मागच्या 2 वर्षापूर्वी, वेनामी जातीची कोलबी आहे. बरं, जे समुद्राची कोलबी आपण खाल्ली, गोड्या पाण्याची कोलबी, पण ही वेनामी जातीची कोलबी एवढी स्टडी की ते कल्चरेबल झाले. आता आम्ही त्याचे प्रयोग पण घेतले पेंच येथे नागपूरला आणि ते सक्सेसफुल झाले. त्यामुळे आता तिसरी व्हरायटी सुद्धा आम्ही या केज कल्चरमध्ये इंट्रोड्यूस करतो आणि लोकांना त्याची परवानगी दिलेली आहे मत्स्य व्यवसायाला. बरं सर, आपण मगाशी अर्थकारण सांगितलं या केज कल्चरचं, तर समजा जर कोणाला आता एखाद्या शेतकऱ्याला हा पिंजरा विकत घ्यायचा आहे तर त्याच्यावर काही अनुदान आहे का सरकारी? ह्याच्यावर नक्की अनुदान आहे. NFDP आपला हैदराबादला आहे, राष्ट्रीय विकास बोर्ड.
राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड, त्याच्या अंतर्गत आपण 50% अनुदान देतो. बरं. 50% अनुदानमध्ये त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, फीड, सीड हे सगळं येतं आणि 50% अनुदान दिल्यानंतर त्याला बँकेतून 50% लोन पण मिळू शकतो. म्हणजे तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो आणि जसं प्रोडक्शन येईल तसं तो लोनची प्रीपेमेंट करू शकतो. तेवढी फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे त्याला. बरं. आणि ह्याच्यासाठी जर कुणाचे अर्ज करायचे असतील तर आमचं पूर्ण जिल्हावार म्हणजे जेवढे 36 जिल्हे आहेत त्याच्यात सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी आहेत, त्यांना जर तुम्ही संपर्क साधला तर ते ॲप्लिकेशन घेऊन तुमची तलावाची पाहणी करून तुम्हाला केज कल्चरची परवानगी देतात. बरं, म्हणजे सुरुवातीला परवानगी घ्यावी लागते हो, केज हो. कल्चरसाठी. हो. बरं. आणि एक पिंजरा विकत घ्यायला खर्च किती असतो? एक पिंजरा विकत घ्यायला खर्च जवळजवळ 3.5 ते 4 लाखाचा होतो. म्हणजे जसं व्हरायटी असेल, तुम्ही बांबूचे पिंजरे आहेत किंवा लाकूड आणि हे PVC पाईप आणि ड्रमचे पिंजरे किंवा मग ते फ्लोटिंग फायबरचे पिंजरे बनवले तर ती व्हरायटी वाढत जाते. म्हणजे साधारण 1.5 लाखापासून ते 3 1.5 लाखापासून ते लाखापर्यंत 3-3.5 लाखापर्यंत होते. पिंजरे आहेत. पिंजरे होतात. आणि मग एकदा पिंजरा विकत घेतला की तो किती वर्ष ह्याची लाईफ तुम्हाला 15 ते 20 वर्ष असते. बरं, 15 हो. ते 20 वर्ष. आणि जाळी फक्त झटकून थोडी, कारण जाळी कसं पाणी येणं जातच असतं, त्यात थोडी अलगी लागू शकतात. म्हणजे जाळी थोडी वर काढून स्वच्छ करू शकतो, ती पण फॅसिलिटी त्याच्यात असते. त्यामुळे ते एक सोयीचं ठरतं. म्हणजे साधारण एकदा जर तुम्ही 1.5 ते 3 लाख पिंजऱ्याचा जर खर्च केला तर 15 ते 20 वर्ष हो, तो पिंजरा आरामात पिंजरा टिकू चालू शकतो. आणि तुम्ही आता म्हणलात की अलगी लागू शकते, तर स्वच्छता अधूनमधून करावी लागते हो, या कारण पिंजऱ्याची? जाळी कशी असते त्यांना बोटुकली पण जाऊ शकत नाही, म्हणजे छोटी असते अगदी त्याचं हे. छोटी असते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह चालू असतो आणि फीड असल्यामुळे थोडी अलगी उत्पन्न होते. तर ती अलगी उत्पन्न झाली तर ती वर काढून थोडी जाळी झटकली की जाळी निघून जाते. खूप सोपं असतं. जेव्हा केज कल्चर चालू असतं म्हणजे मत्स्य संवर्धन चालू असतं पाण्यातच तेव्हाच असतं आपण ना हे करू सगळं. शकतो. हो, हे सगळं पाण्यातच असतं ना. मत्स्य संवर्धन चालू असताना थोडी जाळी उकडून थोडी झाडाची किंवा बाहेरून स्विमिंग करत खाली गेलं तरी झाडता येतात. त्यामुळे तो मेंटेनन्सला याचा काही त्रास होत नाही. पर्टिक्युलर महिन्यात त्या बियाणं टाकावं किंवा असं काही शक्यतो असतं? शेतकरी मत्स्य व्यवसायामध्ये जून, जुलै, ऑगस्ट मध्ये टाकतो, कारण आपलं पण इंडियन मेजर कार्प म्हणून आहे, रोहू, कटला, मृगल, ते तयार ह्या जून महिन्यातच होता, जून, जुलै, ऑगस्ट. त्यामुळे त्यांची संकल्पना काय असते की फक्त जून, जुलै, ऑगस्टमध्ये टाकून आपण पण तसं काही नाही. सीड अवेलेबिलिटी वर्षभर होऊ शकते. तुम्ही केव्हा पण जाऊन सीड घेऊ शकता आणि टाकू शकता. बरोबर आहे. म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा हो. आहे. मला वाटतं की एक असा गैरसमज असतो की फक्त पावसाळ्याच्या दिवसात आपण ह्याची सुरुवात करू शकतो, तर तसं काही नाहीये की वर्षभर तुम्ही हे पीक घेऊ शकता आणि वर्षभर त्याचं साधारण 8 ते 10 महिन्यांनी आपल्याला उत्पन्न मिळू सतत शकतं. उत्पन्न घेऊ शकता. आणि मुख्य म्हणजे हे खात्रीचं आपल्या डोळ्यासमोर रोज दिसणारं असं खात्रीचं असतं. आणि मोठे झाले की व्यापाऱ्यांना बोलून आपण आपला फिश केवढा मोठा झालाय दाखवून विक्री पण करू शकतो. त्यामुळे दोन्ही फॅसिलिटी आपल्याला आहेत. पण एकदा जेव्हा संवर्धनासाठी आपण ते बीज टाकतो किंवा बोटुकली टाकतो, तर त्याच्यानंतर आपण मध्ये आधे त्याला काही हात लावायचा असतो का? डायरेक्ट रोज दिसतात, ते समोर दिसतात आपल्या, त्याचं हालचाल वगैरे फीडिंग करतो तेव्हा ते सगळे एकत्र येऊन. त्यामुळे जेव्हा त्याची साईज कळते आपल्याला की बाबा ही 1.5 किलो झालेली आहे, अर्धा किलोच्या वर झालेले आहे, मग आपण तसं 1 किलो पर्यंत विकतो शक्यतो. पण त्याच्या अगोदर जर वाटलं आपल्याला विकायचे असेल तरी पण व्यापारी येऊन घेऊन जातात. पण ते अर्धा किलोच्या वर पाहिजे मोस्ट प्रोबॅबली. कमीत कमी अर्ध्या किलोच्या वर झालं की आपण विकू शकतो, विकायला काढू शकतो. बरोबर. आणि मग हे सगळे जे मासे असतात, आपण अगदी छोटे बोटुकली त्याच्यामध्ये सोडलेले असतात, तर ते एकाच वेळी साधारण मोठे होतात, म्हणजे 1 किलोचे वगैरे? कारण त्यांना फिडिंगच तसं असतं. सर्वांना फिडिंग पुरेल असं आपण टाकतो त्यांच्या बॉडी एज प्रमाणे. जेवढी बॉडी मास असेल त्याच्या पद्धतीने फिडिंग केलं जातं. त्यामुळे असं कोण एखादा पण मासा उपाशी राहत नाही तिथे. सगळ्यांना सगळ्यांची वाट एकदम स्टँडर्ड होते. म्हणजे तो 5 ग्रॅमचा असेल तर 8-9 महिन्यांनी तो 1 किलोचा, तर सर्व एखादा 1-2 ग्रॅमचा फरक असेल पण स्टँडर्डच होतं सगळ्यांचं. बरोबर आहे. कारण सगळं ठरलेलं असल्यामुळे, म्हणजे फिडिंग किती द्यायचं, कधी द्यायचं, या सगळ्याचं गणित ठरलेलं असल्यामुळे मला वाटतं सगळे एकाच प्रकारे वाढतात आणि त्यांचं वजनही साधारण सेम राहतं आणि प्रोटीनेटेड. बरोबर आहे. आणि मला वाटतं व्यावसायिकांच्या दृष्टीने पण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यातले जास्तीत जास्त जर व्यावसायिक उतरले तर हा मास प्रोडक्शन मिळू शकतं आणि मास प्रोडक्शन मिळून प्रोसेसिंगला ह्यांना बरं पडेल आणि प्रोसेसिंग करून ते एक्सपोर्ट होऊन इंडियाला आपल्याला फॉरेन करन्सी पण मिळू शकते. नक्कीच सर. मंडळी, आज आपण एका नवीन विषयाची माहिती करून घेतली, मत्स्य शेतीमधलं केज कल्चर. मला वाटतं कोणत्याही क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करत राहणं ही अतिशय आवश्यक बाब आहे आणि तेच प्रगतीच्या दृष्टीने एक पुढचं पाऊल असतं. सर, आज आपण इथे आलात,
आणि एका वेगळ्या विषयावर आमच्या सर्व दर्शकांना खूप छान अशी माहिती करून दिलीत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.